ओम काळेश्वरी. मी गुरुवर्य पृथ्वीराज दादा तोडकर, राहिला पुणे वडगाव शेरी. हा माझ्या देहरवरचा काळोबाईचा असा चांदीचा मुखवटा आहे. सर्वात प्रथम ही अशी गंधगोळी, हे गोपीचंदाची गंधगोळी तुम्हाला देवाचं 6 महिन्याचं जे दुकान असतं तिथे भेटून जाईल. थोडीशी ओली करून आपल्या साध्या प्यायच्या पाण्याने थोडीशी अशी चंदन वगळून ही गंधगोळी वल्ली करून घ्यायची आहे. हे असं लावून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी जेवढा आपल्याला मळवट पसरवायचा आहे तेवढं ठिकाणी तिथं लावून घ्या. जर तुम्हाला मळवट असा वरती चढवायचा असेल, इथं मी माझ्या देवीचा मुखवटा थोडासा लमकुळा असल्या कारणानं वरती चढवणार आहे. तुम्हाला पण असं वरती चढवून भरायचं असेल तर त्या ठिकाणी पण डिझाईन वरती सगळं हे लावून घ्यायचं आहे. थोडस वाळल्यानंतर ही अशी चंदन पावडर, ही चंदन पावडर घ्यायची आहे. आणि हे गुलाब पाणी हे मेडिकल मधनं आणायचं आहे. जे प्युअर ओरिजिनल गुलाब पाणी असतं ते आणायचं आहे. आणि ही चंदन पावडर जी आहे असं गुलाब पाणी टाकून, हे चंदन पावडर मध्ये गुलाब पाणी टाकल्याने काय होतं की आपला मळवट तडकत नाही. 15-20 दिवस सुद्धा मळवटाला काहीच होत नाही. हे असं थोडस पातळसर असं मळून घ्यायचं आहे. तरी असं घेऊन हे देवीच्या असं मुखवट्यावरती ठेवायचं आहे. जेवढा तुम्हाला मळवट पसरायचा आहे तेवढी ही चंदन पावडर पसरून घ्यायची सर्वकडं. थोडस अशी पातळसरच पसरवायचंय, कारण की जास्त चंदन पावडर वापरली मळवटाला तर काय होतं, ते कपाळ फुगल्यासारखं दिसतं. ते न होण्याकरता थोडीशी चंदन पावडर कमी वापरून पातळच पसरवायची आहे. जिथं जिथं तुम्ही आधी गंधगोळी लावली आहे त्या ठिकाणी सगळी चंदन पावडर पसरवायची. आणि जिथं कमी पडेल तर असे एक्स्ट्रा वरती घेऊन चंदन पावडर पसरवा. हे पहा, असं झाल्यानंतर असं एक कॉटनचं कापड घ्यायचं असतं जे प्युअर कॉटन मध्ये येतं. ते कापड घेऊन या चंदन पावडर मधलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं पाणी काढून घ्यायचं. त्यासाठी प्युअर कॉटनचं कापड लागतं. हे पहा कसं पाणी निघतंय मळवट्यात. 2-3 वेळा चांगलं प्रेस करून सगळं पाणी काढून घ्यायचं मळवट्यातलं. हे बघा, आता काय करायचं, इथं आपलं हे चांदीचा मुखवटा उघडा पडला, तिथं चंदन पावडर कमी पडली, तिथं वरून थोडीशी अशी लावून थोडस परत चंदन पावडर तिथालची वल्ली करायची. मग चंदन पावडर परत अशी शार्पने सुंदर अशी पसरून घ्यायची. आणि अशी मळवटापेक्षा थोडी वरती अशी नाही का
हे बोटाने करून घ्यायची, ज्याने काय होतं छान दिसतं आणि तिथं कुंकू भरायला पण जागा राहते. इकडच्या साईडनं घ्यायचं. थोडं नवीन नवीन तुम्हाला अवघड जाईल, पण एकदा हात बसला की अगदी 10 मिनिटात मळवट भरून येतो देवीचा. बघा सुंदर असं झाले. आता हे काही एक्स्ट्रा चंदन पावडर पसरलेली ते ओल्या पाण्याने थोडीशी कमी करून घ्यायची आणि बाकीची उरलेल्या अगरबत्तीच्या काडीने काढायची. हे पहा, आता ही जी भोवळी आहे आईसाहेबांची ती पूर्ण दिसली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की अर्धी चंदन पावडर मध्ये गुंतली, अर्धी बाहेरच दिसतीये. ती भोवळी चंदन पावडर मुळे झाकली नाही गेली पाहिजे. अशा प्रकारे थोडस वरून दाबून घ्यायचं आणि परत एकदा मळवटातलं जे आपण आता एक्स्ट्रा वरनं पाणी सोडलं ते सगळं पाणी परत एकदा प्रेस करून काढून घ्यायचं. बघा तर बघा कसं पाणी येतं ह्याच्यावरती, सगळं वरती जे आतमध्ये चंदन पावडरचं जे एक्स्ट्रा पाणी असतं संपूर्ण पाणी इथं वरती येतं. हे पहा, अशी चंदन पावडर भरून घ्यायची. आता एक असा ब्रश घ्यायचा आहे, थोडासा वल्ला करून सगळं जे काही बाहेरचं आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे. मुखवट्यावरचं कापडाने पुसून घ्यायचा मुखवटा सगळा. म्हणजे काय कानावर किंवा मुखवट्याच्या साईडच्या डिझाईन मध्ये जे काही चंदन पावडर गुंतलेली असते ती आता सगळी साफ करून घ्यायची. परत हे डोळ्यांच्या आजूबाजूला सगळी चंदन पावडर काढून घ्यायची. थोडासा अंगठ्याने मळवट अजून एकदा दाबून घ्यायचं, जेणेकरून मळवट मुखवट्याला चांगला चिकटून राहील नंतर वाळल्यानंतर. नवीन नवीन चंदन पावडर जास्त वापरा आणि जाड मळवट भरा जोपर्यंत तुमचा हात बसत नाही तोपर्यंत. नाहीतर काय होतं, ही जी डिझाईन असते ना ती उघडी पडते आणि मग तिथं कुंकू वगैरे काय चिकटत. हे असं सगळं दाबून झाल्यानंतर अशी अगरबत्तीची काडी घ्यायची आहे आणि तुम्हाला जशा प्रकारे डिझाईन करायची तुम्ही ती करू शकता. पण नवीन नवीन जर तुमचा हात बसलेला नसेल तर अशी 20 रुपयाची नोट घ्या आणि ही असं नोट मांडून वरून कुंकू आणि हळद भरून घ्या. आता आमचा हात बसलाय म्हणून आम्ही अगरबत्तीच्या काडीनेच करतो. अशा प्रकारे जशी डिझाईन तुम्हाला पाहिजे तशी कोरून घ्यायची.
लालचं थोडस पाणी होतं. तर असं झाल्यानंतर इकडनं पण दोन्हीकडनं सेम असं आलं पाहिजे. असं कोरून घ्यायचं अगरबत्तीच्या काडीने. आणि सर्वप्रथम आईसाहेबांना हळदीचा मान द्यायचा असतो. तर आतल्या बाजूनी हळद भरून घ्यायची, अशी जास्त प्रमाणात माथ्यावरती हळद ठेवायची आणि मग नंतर ती पसरवायची. तुम्ही अशा प्रकारे फोटोवर सुद्धा मळवट भरू शकता. परत छोटीशी प्रतिमा असेल तुमच्या घरामध्ये आईसाहेबांची, त्याला सुद्धा असं मळवट भरून त्याची शोभा वाढवू शकता. खरं तर मुखवट्याला आणि देवीच्या प्रतिमेला किंवा फोटोला मळवटाशिवाय शोभाच येत नाही. एक साईडला भरून घेतली तशीच दुसऱ्या साईडला पण सेम प्रकारे हात दाबून भरून घ्यायची. जेणेकरून काय होतं, कुठं आपण छबिनाला देवी नेली किंवा जागेवरनं देवी उचलली तर हळद पडत नाही आणि वाऱ्याने पण उडून जात नाही. एक्स्ट्रा हळद जी ती फुकून काढायची. हे पहा, सुंदर अशी हळद भरून घेतलेली आहे. आता काय करायचं, स्टेशनरीच्या दुकानामध्ये जाऊन त्यांना स्टेशनरीच्या दुकानामधनं चमकी आणायची, जी शाळेमध्ये किंवा अशा कुठेही प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चमकी वापरली जाते. ती लाल आणि पिवळी चमकी कायम सोबत ठेवायची मळवटाच्या सामानामध्ये. तर अशी लाल चमकी मी वापरणार आहे आणि हे तुळजापूरचा हळदीचं कुंकू आहे, हे त्याच चमकीमध्ये मिक्स केले आणि मग ते चमकी आणि हे हळदीचं कुंकू असं हे दोन्ही गोष्टी मिळून हे जे बाहेरची जागा उरली ती भरून घ्यायची. बघा, आणि आता भरताना हळदीचं जो काही आपण मळवट भरलाय आतला, त्याच्या बाहेरूनच हे कुंकू भरून घ्यायचंय. एकदम गॅप न ठेवता भरून घ्यायचं, जेणेकरून ती जी रेष असते हळद आणि कुंकाच्या मधली ती एकदम सुंदर आणि नक्षी काम केलेली दिसते. बघा, सेम असं तुम्ही तुमच्या घरातल्या फोटोवर पण भरून घेऊ शकता. आणि फोटोवर भरायला एकदम सोपं आहे. फोटोला थोडं नवीन नवीन अवघड जाईल. नंतर एकदा हात बसल्यावरती अगदी 10 मिनिटात मळवट भरून होतो. उरलेली चमकी आणि कुंकू पुसून घ्यायचे. हे पहा, हे कसं सुंदर अशी लाईन रेखीव ठेवलेली आहे. अजिबात कुंकू हळदीपर्यंत जाऊन द्यायचं नाही, एकदम शेजारून घ्यायचं. तसंच या बाजूने पण कुंकू भरून घ्यायचं. जे काय आपण चमकीचं कुंकू निर्माण केले तेच. इकडनं पण हळदीच्या एकदम साईडनं मळवट भरायचा. बिलकुल हळद आणि कुंकू एकत्र एकमेकांवरती गेलं नाही पाहिजे, नाहीतर ते काय होतं, मळवटाचा अख्खा तर अशा प्रकारे कुंकू आणि हळद भरून घ्यायचं आहे. हे असं चमकीचं कुंकू जरी नाही वापरलं तरी पण छान दिसतं. पण जर तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही लाईट किंवा असं सगळं बंदोबस्त केला असेल तर चमकीचं कुंकू त्या लाईटीमध्ये जास्त चमकतं आणि आईसाहेबांचा तेजस्वी मुखवटा सुद्धा छान दिसतो.
बघा किती सुंदर आणि रेखीव काम केल्यासारखं दिसतंय. हळद आतल्या बाजूस, कुंक बाहेर. बरेच जण मला काय विचारतात, इंस्टा युट्यूबला मेसेज येतात, दादा आम्ही एवढं देवाचं करतो, आम्ही दिवस रात्र आई साहेबांचं जप नामस्मरण करत असतो किंवा इतर कोणत्याही देवाचं नामस्मरण करतो किंवा जप करतो, पण आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान का नसतं किंवा काही ना काही अडचणी येत असतात. अमावस्या पौर्णिमा आली की काही ना काही अडथळा येतो, चांगले कामं होत नाहीत, काय काम करायला गेलं की अडचण येते. तर काय असतं, शेवटी आपल्या गेल्या जन्माचा पाप पुण्याचा फेरा असतो. तो देवाला चुकला नाही तर आपल्याला कसं चुकेल, म्हणून आपल्याला ते सगळं त्यातून बाहेर पडावंच लागतं. पण ह्यामध्ये तुम्ही आई साहेबांची किंवा इतर कोणत्याही देवांची भक्ती सोडू नका, कारण की भक्ती केल्याने जो काय आपला पाप पुण्याचा फेऱ्याचं जे काय आपण फेडत असतो ते सगळं चालूच राहतं. पण जो आपला मानसिक तणाव, जो मानसिक त्रास, तो कमी व्हायची शक्यता खूप जास्त असते. म्हणून भक्ती मार्ग हा सोडू नका, कायम भक्ती मार्गावरती चला. हे जी काय एक्स्ट्रा हळद आहे ती सगळी काढून टाकायची. आता एक मुखोट्यावर इकडं तिकडं सांडलेली सगळी हळद एका ओल्या ब्रशनी काढून घ्यायची. हे ब्रश आपले पेंटिंगचे वापरतो आपण, जे लहान पोरं शाळेत पेंटिंगचे ब्रश वापरतात तेच ब्रश वापरायचे असतात. आता हे असे छाप मिळतात. जर तुमच्या इथं असे छाप मिळत नसतील तर मला संपर्क साधा किंवा पर्सनल मेसेज किंवा कमेंट्स मध्ये विचारा, तुम्हाला मी नंबर. तर हा असा छाप मांडून घ्यायचा आहे आणि थोडस छाप पाण्याने बंद करून घ्यायचा आहे आणि जिथं जिथं आपल्याला कुंकू भरून घ्यायचं त्या छापात तिथलची हळद सगळी काढून घ्यायची. हळद काढताना अगरबत्तीच्या काडीने एकदम हलक्या हाताने काढून घ्या, नंतर छाप जर तुटला आणि हा छाप पेपर पासून बनलेला असतो म्हणून तुटण्याची शक्यता जास्त असते. बघा हे असं झालं. सुंदर असा आता हे केमिकलचं कुंकू हे तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल. असं केमिकलच्या कुंकाने छापावरती लावून घ्यायचं आहे कुंकू. हे कुंकू डायरेक्ट मुखवट्याला वापरू नका, त्याने मुखवटा खराब होण्याची शक्यता जास्त असते किंवा चांदी डागण्याची शक्यता जास्त असते. ते कुंकू टाकून झाल्यानंतर हे वरनं थोडीशी लाल चमकी वापरायची, जेणेकरून तो छाप पण खूप सुंदर चमकतो. हे बघा हे जे काही एक्स्ट्रा असं तोडून घ्यायचे आणि हा जो छाप आहे तो आपण पाण्याने चिटकवल्या कारणाने असं काही पडत नाही, असं आल्हाद हाताने अगरबत्तीच्या काडीने काढून घ्यायचंय. या कामामध्ये बिलकुल काही करायची नाहीये, एकदम दमाने करून घ्यायचंय, नाहीतर
पहा किती सुंदर असा छाप झालेला आहे बघा. अशा भरपूर प्रकारचे छाप कट करून मिळतात आपल्याकडे. हे असं ग्लिटर मिळेल तुम्हाला. पिवळ्या कलरची चमकी ग्लिटर दिला म्हणलं तरी स्टेशनरीच्या दुकानात मिळून जाईल. ते असं हे जे हळदी कुंकाची काठ आहे त्या काठेवरती लिहून घ्यायचे. पहा किती सुंदर दिसतो आई साहेबांचा मुखवटा चालता. आणि अशा प्रकारे सर्वांनी करा, शिका आणि आपापल्या घरामध्ये आई साहेबांचा सुंदर अशी मोठी टिकली घेऊन खाली लावायची आहे, जेणेकरून मळवट सुंदर आणि छान दिसतो. पहा किती सुंदर आणि रेखीव असा आपला मळवट आणि आई साहेबांच्या मुखवट्याची सजावट छान झालेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये अशा आई साहेबांची स्थापना केली असेल तर नक्की या प्रकारे मळवट भरून बघा. मुखवटा खूप सुंदर दिसतो. आणि जर स्थापना केलेली नसेल, फक्त फोटो असेल, मग तो कोणत्याही देवीचा असू दे, तर त्याला अशा प्रकारे मळवट भरा. अतिशय सुंदर मळवट भरतो आणि दिसायला पण खूप छान दिसतं. ओम काळेश्वरी.